Hello student, you are very mostly welcome in today's video because in today's video I am going to introduce you the chapter or syllabus. The subject first at all subject is business communication. Second year BCom semester 3. तर सेकंड इयर बी कॉमसाठी सेमिस्टर 3 मध्ये बिझनेस कम्युनिकेशन हा जो सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टवरती फर्स्ट ॲट ऑल आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस यू द सब्जेक्ट. व्हॉट इज द सब्जेक्ट? सब्जेक्ट काय आहे? बिकॉज बिझनेस कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर एस वाय बी कॉम थर्ड सेमिस्टर. तिसऱ्या सेमिस्टरसाठी महत्त्वाचा असणारा हा अतिशय सोपा आणि अतिशय छान असा विषय आहे. तर before going to start or explain the syllabus, I would like to tell you the importance of communication skill. तर बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, तुम्ही बीकॉम नंतर एम.कॉम नंतर ज्या वेळेला बिझनेस करणार आहात तर त्या बिझनेसमध्ये इफ यू हॅव गुड काइंड ऑफ कम्युनिकेशन स्किल, देन अँड देन ओनली यू कॅन गॉट युअर ऑल थिंग्स व्हेरी इझिली. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहजपणे जर मिळवायची असेल तर कम्युनिकेशन स्किल असणं हे खूप गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना, बोलणाऱ्याचे हुलगे विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत. इन दॅट वे कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन स्किल असेल तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही जॉबमध्ये चांगलं सक्सेस हे मिळू शकतं. दॅट इज वाय कम्युनिकेशन स्किल आर वाईडली रेकग्नाइज ॲज बिहाइंड क्रिटिकल फॉर बिझनेस प्रोफेशन्स. मग बिझनेस करायचं असेल, प्रोफेशन करायचं असेल कुठलाही, तर त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असणं हे कसं आहे, खूप गरजेचं आहे. का बरं गरजेचं आहे? फॉर द इंटरॅक्शन विथ पीपल. लोकांसोबत जर तुम्हाला इंटरॅक्शन करायचं असेल तर गुड कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट द इंटरॅक्शन विथ पीपल यू कॅनॉट डू युअर जॉब प्रॉपरली. दॅट इज वाय कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कम्युनिकेशनमध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात बघा, रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कम्युनिकेशनमध्ये येत असतात. त्यालाच आपण फोर स्किल असं म्हणतो लँग्वेजचे. दॅट आस लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग अँड रायटिंग, LSRW. These four skills are very important to learn communication skill. Without that skills you cannot learn communication skill. पहिली गोष्ट ते चारही स्किल तुमच्यामध्ये असले पाहिजेत. त्याच वेळेला तुम्ही गुड कम्युनिकेशन हे जे आहे तर ते करू शकता. व्हॉट विल हॅपन इफ यू हॅव अ क्वालिटीज ऑफ कम्युनिकेशन स्किल? कम्युनिकेशन स्किलच्या जर क्वालिटी तुमच्याकडे जर व्यवस्थित असतील तर फर्स्ट ॲट ऑल यू विल इंटरॅक्ट विथ पीपल व्हेरी इझिली. खूप सहजपणे तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करू शकता. देन ॲज वेल ॲज यू कॅन प्रेझेंट युअर प्रोडक्ट व्हेरी इफेक्टिवली. बिझनेस करत असताना तुमचं जे प्रोडक्ट आहे तर ते तुम्ही इफेक्टिवली लोकांच्या समोर मांडू पण शकता. त्यामुळं कम्युनिकेशन स्किल हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इंटरॅक्शन विथ पीपल फॉर प्रेझेंटेशन ऑफ युअर प्रोडक्ट असेल किंवा तुमचं स्किलचं प्रेझेंटेशन करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल हे तुमच्याकडे असणं काय आहे, गरजेचं आहे. देन इन अ व्हेरियस फॉर्म मेनी ऑफ यू विल बी लुकिंग फॉर जॉब्स. जर तुम्ही जॉबच्या शोधामध्ये असाल, खूप सगळे मुलं आपण बघतो, दिस इज अ एज ऑफ कॉम्पिटेटिव्ह एज. स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धात्मक युगामध्ये जर कुठेतरी आपल्याला जॉब मिळायचा हवा असेल तर गुड कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. भलं तुमचं नॉलेज जरी कमी असलं किंवा मार्क्स जरी एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी असले तर कम्युनिकेशन स्किल जर तुमचं इफेक्टिव्ह असेल तर तुम्हाला जॉब मिळणं सहज शक्य होऊन जातं. दॅट इज वाय कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅन यू गेस हू विल बी सिलेक्टेड? मग तुम्हाला माहिती का, जर तुम्हाला जॉबच्यासाठी इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही दिलाय तर सिलेक्शन कोणाचं होऊ शकतं? असं नाही की ज्याला 100 मार्क्स आहेत एक्झाममध्ये त्याचं सिलेक्शन होईल असं नाही. तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं हँडल करता, कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे कसं आहे, तर त्यावरूनच तुमचं काय होऊ शकतं, सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. दे विल बी द वन्स हू कॅन कम्युनिकेट फ्लुएंटली. जर तुमच्याकडं फ्लुएंटली कम्युनिकेशनचं स्किल असेल अँड एक्सप्रेस इन्फॉर्मेशन करेक्टली इन रायटिंग. तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन जी करेक्टली जर डेमॉन्स्ट्रेट करू शकत असाल, कम्युनिकेशन स्किल जर तुमच्याकडं चांगलं असेल तरच तुम्हाला जॉब मिळणं हे काय होऊ शकतं, सहज शक्य होऊ शकतं. दॅट इज वाय दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पर्पज ऑफ examination as well as for the purpose of job opportunities.
जॉब अपॉर्च्युनिटीज हव्या असतील तुम्हाला, एम.कॉम झाले, बी.कॉम झाले किंवा अकाउंटंट झाले, काही जर झाले, तर प्रेझेंटेशन स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रेझेंटेशन स्किल तुम्हाला कोणत्या माध्यमातून मिळू शकतं, तर ते फक्त बिझनेस कम्युनिकेशन या टॉपिकमधून किंवा या सिलेबसमधूनच तुम्हाला हे स्किल मिळू शकतं. दॅट इज व्हाय दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा सब्जेक्ट जो आहे तर तो खूप खूप महत्त्वाचा आहे. तर मी या सब्जेक्टवरती खूप सगळे व्हिडिओज बनवणार आहेत, की ते एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट असतील. फक्त एक्झामच्या दृष्टीनंच नाही, तर तुमच्या लाईफमध्ये खूप सगळ्या हेतूनं जॉब करत असताल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये हे जे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला नक्कीच खूप गायडन्स करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील. नाव लेट अस सी. तर चला तर मग आता आपण सिलेबसकडे जाऊया. तर बिझनेस कम्युनिकेशन या टॉपिककडं एकदम ह्या सब्जेक्टकडं खूप छान पद्धतीनं तुम्ही त्या सब्जेक्टला खूप महत्त्व द्या. कारण खूप छान तो सब्जेक्ट आहे. कारण आपल्या लाईफमध्ये आपल्याला कम्युनिकेशन स्किल असणं हे खूप चांगलं आहे. कम्युनिकेशन स्किल जर आपल्याकडे चांगलं असेल, तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगात सुद्धा आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. दॅट इज व्हाय लेट अस सी द सिलेबस ऑफ द सब्जेक्ट बिझनेस कम्युनिकेशन. तर बघा, बिझनेस कम्युनिकेशनसाठी सिलेबस कसा असणार आहे. तर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. फर्स्ट टॉपिक जो आहे, तर इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. तर बिझनेस कम्युनिकेशनचं इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये कोणते कोणते टॉपिक येणार आहेत तर बघा, पॉइंट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन, मीटिंग, डेफिनेशन. बिझनेस कम्युनिकेशनचं इंट्रोडक्शन काय असणार आहे, मिनिंग आणि डेफिनेशन हे अगोदर आपल्याला बघायचंय. सेकंड पॉइंट आहे 1.32, कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन काय आहे ते बघायचे. पॉइंट नंबर 3, प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. प्रिन्सिपल मीन्स तत्व कोणते आहेत कम्युनिकेशनची, आणि प्रोसेस म्हणजे प्रक्रिया कशी आहे. 1.4, बॅरियर्स टू कम्युनिकेशन अँड रेमेडीज. बॅरियर्स म्हणजे तुम्हाला कुठल्या अडचणी कम्युनिकेशनमध्ये येऊ शकतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून कोणत्या रेमेडी आपण करू शकतो, दॅट इज इन 1.4. नेक्स्ट इज 1.5, मेथड्स अँड चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. मेथड्स म्हणजे पद्धती आणि कम्युनिकेशनच्या ज्या चॅनल्स आहेत तर त्यावरतीही आपल्याला स्टडी करायचा आहे. देन पॉइंट नंबर 2 आहे बघा, बिझनेस लेटर्स. तर बिझनेस लेटरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर. सेकंड इज क्वालिटीज ऑफ इसेन्शियल फिजिकल अपीअरन्स. क्वालिटीज मीन्स बिझनेस लेटरच्या क्वालिटीज ज्या आवश्यक आहेत त्या क्वालिटीज, कशी बिझनेस लेटर असतात, फिजिकल अपीअरन्स बिझनेस लेटर कशी असतात ते आपल्याला बघायचे. नेक्स्ट आहे 2.3, लेआउट ऑफ बिझनेस लेटर. नंतरचं लेआउट ऑफ बिझनेस लेटर हा पॉईंट आहे. त्यानंतर बघा, पॉईंट नंबर 3 आहे सॉफ्ट स्किल्स. is soft skills. There are 2.3.1, that is meaning, need, importance. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, त्याचं नीड आणि इम्पॉर्टन्स. सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सॉफ्ट स्किल हे खूप महत्त्वाचे आहेत, की जेणेकरून समाजामध्ये जगत असताना, वावरत असताना सॉफ्ट स्किलमुळं खूप सगळे फायदे आपल्याला होऊ शकतात. दॅट इज वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. देन एलिमेंट ऑफ सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किलचे एलिमेंट म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत हे 3.2 मध्ये आपल्याला बघायचे. मॅनर्स अँड एटिकेट्स, ग्रूमिंग. सॉफ्ट स्किलमध्ये तुमचे मॅनर्स येतात, तुमचे एटिकेट्स येतात. त्यानंतर आहे बी, इफेक्टिव्ह लिसनिंग अँड स्पीकिंग. इफेक्ट लिसनिंग अँड स्पीकिंग. सॉफ्ट स्किलमध्ये लिसनिंग आणि स्पीकिंगचं महत्त्व. सी मध्ये इंटरव्ह्यू स्किल्स आहेत. नंबर डी, प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, टाइम मॅनेजमेंट ॲबिलिटीज. हे सगळे पॉईंट आपल्याला सॉफ्ट स्किलमध्ये बघायचे आहेत. आणि त्यानंतरचं पॉईंट नंबर 4 आहे resume writing and job application letters. This is also a very important topic, and in the previous video, in FY Becomes video, I have explain some videos on these topics. तर 4.1 मध्ये इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे. रेझ्युम रायटिंग अँड जॉब ॲप्लिकेशन जे असतात त्यामध्ये रेझ्युम रायटिंग कसं असतं त्याचं इंट्रोडक्शन बघायचे. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ बायोडाटा. दिस इज व्हेरी इझी अँड व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. खूप छान टॉपिक आहे हा सुद्धा. बायोडाटाचे एलिमेंट्स, रेझ्युम रायटिंग, करिक्युलम व्हिटा.
FY BComच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हाही चॅप्टर होता. त्यावरती मी रेझ्यूम रायटिंग यावरती एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही पाहिलेला पण असेल. नेक्स्ट आहे 4.2, दॅट इज मीनिंग अँड ड्राफ्टिंग ऑफ जॉब ॲप्लिकेशन लेटर. तर जॉब ॲप्लिकेशन लेटर जे असतात त्याचे मीनिंग काय आहे किंवा जॉब ॲप्लिकेशन लेटर हे कसे लिहिले पाहिजेत त्याचं आपल्याला 4.2 मध्ये बघायचं. इन दॅट वे धिस इज द सिलेबस ऑफ द बिझनेस कम्युनिकेशन. तर हा बिझनेस कम्युनिकेशनचा काय आहे, सिलेबस आहे. ऑल चॅप्टर्स, ऑल टॉपिक्स आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान टॉपिक आहेत आणि ह्या सगळ्या टॉपिकमध्ये फक्त एक्झाममध्येच तुम्हाला मार्क्स छान मिळतील असं नाही. लिसन जर तुम्ही केअरफुली केलेत तर नक्कीच कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये जॉब मिळणं तुम्हाला, ह्या ज्या स्किल तुमच्यात असतील तर जॉब मिळणं नक्की सहज शक्य होऊन जाईल. त्यामुळं लक्षपूर्वक सगळे व्हिडिओ तुम्ही ऐकायचे. तर यानंतर आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशनची जी काही प्रस्तावना आहे किंवा कोणते टॉपिक बिझनेस कम्युनिकेशनमध्ये येतात त्याचं कंटेंट किंवा इंट्रोडक्शन आपण थोडक्यात बघूयात. तर बघा, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन यामध्ये कंटेंट काय आहे, व्हॉट इज बिझनेस कम्युनिकेशन त्याचं इंट्रोडक्शन बघायचंय. देन मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. नेक्स्ट इज नेचर फीचर्स ऑफ कम्युनिकेशन. स्वरूप किंवा वैशिष्ट्य कम्युनिकेशनची, स्कोप ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी स्कोप कसा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. नेक्स्ट इज नीड फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची गरज का आहे. प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन व्हायचं असेल तर कोणती तत्व तुम्हाला यायला पाहिजे, त्याला प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट इज प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतरची कम्युनिकेशनची प्रोसेस कशी असते ते 1.9 मध्ये आपल्याला बघायचंय. 1.10 एलिमेंट्स ऑफ द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. 1.11 बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये काही बॅरियर्स, अडथळे येतात तर ते कोणते असू शकतात ते. 1.12 रेमेडीज टू ओव्हरकम बॅरियर्स. कम्युनिकेशन मध्ये आलेले अडथळे पार कसे करायचे ते 1.12 मध्ये. 1.13 मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. 1.14 चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशनचे चॅनल्स कोणती आहेत तर ते बघायचे. पॉइंट्स टू रिमेंबर त्यामध्ये क्वेश्चन फॉर डिस्कशन, क्वेश्चन फ्रॉम पास्ट पुणे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, त्यातलेही काही क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत तर तेही आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, SY BCom साठी थर्ड सेमिस्टरला बिझनेस कम्युनिकेशन हा टॉपिक आलेला आहे. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड दॅट. मग त्यामागचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत, किंवा SY BCom ला हाच सब्जेक्ट तुम्हाला का आलाय त्याची जे कारण असतात त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात. तर बघा, नंबर 1 इज टू अंडरस्टँड द मीनिंग, डेफिनेशन, नेचर, स्कोप अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होण्यासाठी, कोणत्या, मिनिंग, डेफिनेशन, नेचर, स्कोप एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑब्जेक्टिव्ह नंबर 2, टू गेट टू नो द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन अँड इट्स एलिमेंट्स. कम्युनिकेशनची प्रोसेस कशी असते आणि त्याचे एलिमेंट्स काय आहेत ते बघणं हे ॲज अ ऑब्जेक्टिव्ह आहे. नंबर 3, स्टडी अँड अंडरस्टँड द प्रिन्सिपल अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचा स्टडी का करणं गरजेचं आहे, कम्युनिकेशनच्या प्रिन्सिपल कोणता आहेत त्याचा स्टडी का करणं गरजेचं आहे, हेही याचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट, टू बी एबल टू डिस्कस द बॅरियर्स टू कम्युनिकेशन अँड द रेमेडीज टू ओव्हरकम देम. कम्युनिकेशन मध्ये आलेले बॅरियर्स असतील, ऑब्स्टॅकल्स असतील, त्या कशा ओव्हरकम करायच्या ते, त्याचंही एक उद्दिष्ट हे आहे. टू अंडरस्टँड द मेथड ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची पद्धत समजून घेणं हेही एक याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट, टू लर्न अबाउट द चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन इन अ बिझनेस ऑर्गनायझेशन. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कम्युनिकेशनची कोणती चॅनल्स आहेत ते अभ्यासणं हेही याचं एक उद्दिष्ट आहे. टू एक्झामाइन द फॉर्मल अँड इनफॉर्मल चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन विथ इट्स रिलेटिव्ह मेरिट्स अँड डेमेरिट्स. तर
याचं बिझनेस कम्युनिकेशनचे जे इन्फॉर्मल चॅनल्स आहेत कम्युनिकेशनमध्ये, फॉर्मल आणि इन्फॉर्मल, तर त्याचे काही मेरिट्स असतील म्हणजे गुण असतील, डिमेरिट्स म्हणजे त्याचे तोटे असतील, तर तेही आपल्याला अभ्यासायचं. तेही या बिझनेस कम्युनिकेशनचं या टॉपिकचं एक काय आहे, उद्दिष्ट आहे. इन दॅट वे दीज आर द लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस कम्युनिकेशन. ही सगळी बिझनेस कम्युनिकेशनची काय आहेत, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहेत. इन दॅट वे दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. हे सगळं बिझनेस कम्युनिकेशनचं काय आहे, उद्दिष्ट आहेत आणि इंट्रोडक्शन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप अतिशय छान म्हणजे अतिशय छान हा विषय तुम्हाला अभ्यासाला आलेला आहे. कारण की जॉब करत असताना समोरच्याशी कसं बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं, ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही. कधी-कधी रागाच्या भरात किंवा ॲटिट्यूडमध्ये किंवा खूप वेगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये असतात. मग आपला जॉब असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल किंवा जॉबच्या ठिकाणी असेल, आपलं इंटरॅक्शन लोकांबरोबर व्यवस्थित जर झालं नाही, तर समाजामध्ये आपण निग्लेक्ट होतो. आणि समाजानं निग्लेक्ट करू नये, कुठंही आपल्याला निग्लेक्ट करू नये, सगळ्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट करावं, यासाठी बिझनेस कम्युनिकेशन हा जो टॉपिक आहे, तर तुमच्यामध्ये सॉफ्ट स्किल जे असतात, सगळ्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट करावं, म्हणून जे टेक्निक असतात, तर तेच टेक्निक या सब्जेक्टमधून तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा सब्जेक्ट खूप खूप छान आहे असं मला वाटतं. आणि परीक्षेला तर नक्कीच फायदा होईल. फक्त परीक्षा म्हणजे सर्व काही नाही, तर आपलं जीवनाची परीक्षा खऱ्या अर्थानं जगायला शिकणं, हे या सब्जेक्टमधून आपण जगायला शिकू शकतो. दॅट इज वाय दिस सब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी ह्या सब्जेक्टवरती पूर्ण चॅप्टरवरती व्हिडिओज तयार करणार आहे आणि ते पाठवणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायचे. फक्त एक अभ्यासापुरतं नाही, तर पूर्ण लाईफ चेंज होण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला खूप गरजेचे असतील. तर जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर लिसनिंग.